यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत। वेगळेपणा जपत गमतीशीर पद्धतीने सुरू झालेला हा व्यवसाय मोठमोठ्या एक्झिबिशनपर्यंत यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या विशाखा तामणे यांच्या साकार आर्ट्सची ही यशोगाथा। 2019 साली सुरू झालेले साकार आर्ट्स कुठल्याही गोष्टीची पुनरावृत्ती न करता बाजारात घर सजावट आणि हँडीक्राफ्टच्या गोष्टी उपलब्ध असतानाही स्वतःमधला वेगळेपणा जपत ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करत स्वतःची कल्पना वापरून अगदी मूलभूत गोष्टींपासून कल्पकता निर्माण करण्याच्या या गुणामुळे विशाखा यांचे एक्झिबिशन नेहमीच हटके आणि यशस्वी ठरतात। त्यांचा व्यवसाय प्रामुख्याने एक्झिबिशन्समधूनच मोठ्या प्रमाणात होतो। शिवाय एक्झिबिशनला आलेल्या लोकांकडून या व्यवसायाची मोठ्या प्रमाणात माउथ पब्लिसिटी होते आणि याचा विशाखा यांना खूप मोठा फायदा होतो। या सगळ्यातून जवळजवळ 3 लाखांपर्यंतचा वार्षिक नफा कमावला जातो। मार्केटमध्ये बऱ्याचशा हँडीक्राफ्ट्स किंवा होम डेकोरच्या गोष्टी अवेलेबल आहेत, तर वेगळेपण निर्माण करायचं होतं। त्यामुळे मग मला असं आयडिया आली की सगळ्यात पहिले आपण छोट्या प्रमाणात काहीतरी सुरुवात करू। मी जे चैत्रांगणचं एक मोठं म्युरल केलेलं, तर ती आयडिया मला खूप आवडली। त्यापासून मग मी हळूहळू वॉल हँगिंग्स म्हणा किंवा छोट्या छोट्या पाट्यांवर शुभचिन्हांचं पेंटिंग्स करायला सुरुवात केली आणि फॉर्च्युनेटली ते इतकं लोकांना अपील झालं की ह्या अशा गोष्टी आम्ही आजपर्यंत इतके एक्झिबिशन्स बघितले पण तुमच्या स्टॉल्सवरच दिसतात मॅडम, असं लोकांचा मला अभिप्राय मिळायला लागला। आणि माझ्या क्लायंट्स पण ज्या येतात प्रत्येक एक्झिबिशनला व्हिजिट करायला, त्या म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या हेच बघायला आम्ही तुझ्याकडे जास्त करून येतो। कारण कपडे, दागदागिने आणि ह्या सगळ्या गोष्टी तर रुटीन आहेतच। प्रत्येक एक्झिबिशनमध्ये ॲटलिस्ट 2 ते 3 गोष्टी काहीतरी जगा वेगळ्या असाव्या असा माझा आग्रहच आहे म्हटलं तरी चालेल। ग्राहकांच्या अपेक्षा, त्यांचे बजेट या गोष्टी लक्षात घेऊन कमी खर्चात चांगल्या गोष्टी बनवणे, सुपांवर कॅनव्हास पेंटिंग असेल किंवा वॉल हँगिंग यांमुळे विशाखा यांना मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे। कितीही छोटी गोष्ट जर पूर्ण आवडीने आणि मन लावून केली तर ती लोकांपर्यंत पोहोचतेच। अगदी तसेच घरगुती व्यवसायाचे आहे। घरगुती व्यवसायाला सातत्य आणि समर्पण या 2 गोष्टींची नितांत गरज असते, तरच तो उद्योग यशस्वी होऊ शकतो। हेच विशाखा यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते।